नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। संकटावर मात करत महावितरणच्या प्रकाशदूतांची धडक कामगिरी। मुसळधार पावसात 33 kV लाईनचे 14 पोल कोसळले। चिखल तुडवत अवघ्या 8 तासांत वीज पुरवठा केला पूर्ववत। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क तळोदा। नमस्कार प्रेक्षक हो, निसर्गाचा कोप, आकाशात ढगांचा प्रचंड कडकडाट, कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शेतांमध्ये मैलोनमैल साचलेला दलदलीचा चिखल, अशा अत्यंत बिकट आणि आव्हानात्मक परिस्थितीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या अफाट कर्तबगारीची प्रचिती दिली आहे। महावितरणच्या मुख्य 33 kV लाईनचे तब्बल 14 विद्युत खांब जमिनीवर कोसळून संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते। मात्र निसर्गाच्या या तांडवासमोर न झुकता महावितरणच्या प्रकाशदूतांनी स्वतःच्या जीवाची व अतोनात कष्टाची पर्वा न करता भरपावसात अवघ्या 8 तासांच्या विक्रमी वेळेत वीज पुरवठा पूर्ववत करून एक अशक्यप्राय कामगिरी फत्ते केली आहे। बोरज सबस्टेशनला जोडणारी मुख्य 33 kV वीज वाहिनी ही थेट शेतातून जाते। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात प्रचंड पाणी आणि चिखल झाला होता। अशा स्थितीत तेथे नवीन पोल उभे करणे, क्रेन किंवा अवजड साहित्य नेणे अत्यंत कठीण बनले होते। कोसळलेले 14 पोल तात्काळ पूर्ववत उभे करणे भौगोलिक परिस्थितीमुळे अशक्य असल्याचे लक्षात येताच महावितरणच्या टीमने न घाबरता अत्यंत तत्परतेने पर्यायी आणि प्रभावी मार्ग शोधून काढला। नागरिकांची आणि शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मोड गावठाण व बोरद गावठाण हे दोन्ही फीडर मोरवडवरून निघणाऱ्या उमरी फीडरवर जोडण्याचा तातडीचा निर्णय घेण्यात आला। एकाच वाहिनीवर अतिरिक्त भार सांभाळत तांत्रिक कौशल्याचा वापर करून अवघ्या 8 तासांत दोन्ही गावठाणांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला। या आणीबाणीच्या प्रसंगी तळोदा उपविभागातील महावितरणचे कार्यकारी अभियंता तिरुपती पाटील आणि बोरदचे उपअभियंता यशपाल गिरासे यांनी दाखवलेले अचूक नियोजन, समयसूचकता आणि धोरणी नेतृत्व अत्यंत वाखाणण्याजोगे ठरले। संकटाच्या क्षणी अभियंता तिरुपती पाटील यांनी तात्काळ योग्य निर्णय घेऊन उमरी फीडरच्या पर्यायी मार्गाचे अचूक नियोजन केले, तर उपअभियंता यशपाल गिरासे यांनी स्वतः चिखलात उतरून कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले आणि अवघ्या 8 तासांत काम पूर्ण करून घेतले। त्याचबरोबर या मोहिमेत महावितरणच्या विद्युत कर्मचाऱ्यांनी व तंत्रज्ञांनी प्राणाची पर्वा न करता दिलेले योगदान अतुलनीय आहे। स्वतःचा जीव धोक्यात घालून तासनतास चिखल तुडवत आणि पावसात भिजत अखंड राबणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थाने रिअल हिरो ठरत आपली सेवा बजावली आहे। अनेकदा किरकोळ कारणांमुळे वीज खंडित झाल्यावर महावितरणवर टीकेची झोड उठवली जाते। मात्र अशा आणीबाणीच्या परिस्थितीत स्वतःचे घर, कुटुंब आणि सुखसोयी बाजूला सारून भरपावसात ग्राहकांच्या घरात लख्ख प्रकाश पाडण्यासाठी राबणाऱ्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा खरोखरच वंदनीय आहे। शेतात कोसळलेले 14 पोल बाहेर काढणे, नवीन पोल उभे करणे, नवीन तारा ओढणे आणि मुख्य 33 kV लाईन पूर्ण क्षमतेने मूळ स्थितीत सुरू करण्याचे काम अत्यंत जोखमीचे आणि वेळखाऊ आहे। महावितरणची संपूर्ण यंत्रणा, अभियंते आणि कर्मचारी या कामासाठी युद्धपातळीवर सज्ज झाले असून हे दुरुस्तीचे महाअभियान पुढील सलग 3 ते 4 दिवस अविरतपणे चालणार आहे। काम पूर्ण होईपर्यंत वीज यंत्रणेवर ताण असणार आहे, त्यामुळे अशा संकट समयी नागरिकांनी व ग्राहकांनी संयम ठेवावा आणि प्रशासनास मोलाचे सहकार्य करावे असे नम्र आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।